सर्वांना रामकृष्ण हरी. बऱ्याच दिवसापासून माझ्या चाहत्यांचा मला खूप आग्रह होता की तुम्ही व्हिडिओ केलाच नाही. बरेच दिवस झाले तुम्ही व्हिडिओ केला नाही, काही माहिती दिली नाही. तर तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या न्यायाने, कारण श्रोता असेल तर वक्त्याला अर्थ आहे, म्हणून श्रोत्यांना वंदनीय मानून आज मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो. आशा आहे की तुम्हाला माझा विषय आवडेल अशी मी आशा करतो आणि विषयाला सुरुवात करतो. आजचा माझा विषय आहे पाऊस. पहा ना, आपण जो पाऊस पाहिला तो आपल्या पुढची पिढी बघेलच असं मला वाटत नाही. आणि आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या पणजोबांनी जो पाऊस पाहिला आहे तो आपण पाहिलेला नाही. 4-4 महिने पाऊस लागून राहत होता. इतका अद्भुत पाऊस आहे. आणि इतकी सुंदर गाणी आहेत पावसाबद्दल, काय सांगायचं. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा. ही निर्मलता, ही सहजता आजच्या ऑनलाईनच्या काळात आपण खरोखर विसरलो आहोत. कारण त्याची जागा आता घेतलेली आहे. आता हल्ली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्यामुळे रेन रेन कम अगेन, ये रे पावसा हे क्वचितच गावखेड्यामध्ये किंवा जिथे मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जातात किंवा जे लोक मराठीशी फार सलगी करून आहेत, मराठीला फार धरून आहेत, यांनाच ते माहीत आहे. आणि मुलांना पावसाबद्दल तुम्ही नक्की सांगा, पावसाचं महत्त्व पटवून द्या. येत्या काळात महाराष्ट्रामध्ये खूप सारे हायवेज झाले, खूप सारे मोठे मोठे प्रकल्प पूर्णत्वास गेले. समुद्रावर सेतू झाले, समुद्राच्या खालूनही मार्ग काढले, अनेक मोठे मोठे महामार्गही झाले. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासारखा विशाल महाकाय महामार्गही झाला. पण आतोनात निसर्गाची खूप मोठी हानी झालेली आहे. म्हणून येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने ठरवूया की कमीत कमी 5 झाडं लावूया. त्या 5 झाडं जर लावली तर त्याच्यातली 2 तर जगतील, त्यातलं 1 तर जगेल. आणि त्या झाडांची काळजी पण घेऊया. आपल्या परसदारात, आपल्या गावात जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे आपण नक्की या पावसाळ्यात झाड लावण्याचा प्रयत्न करूया. आणि वाढदिवसाच्या प्रसंगी दुसऱ्याला काही भेटवस्तू देताना आपण झाड देऊया आणि पर्यावरणाचा समतोल राखूया. माऊलींच्या शब्दात जर पावसाचं वर्णन करायचं झालं तर आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा खनू. आणि त्याही पलीकडे माऊली सांगतात की पाऊस येतो ना हो, तो इतका छान प्रकारे ज्ञानेश्वरीत खूप वर्णन आहे. आता जर सांगायला लागलो तर वेळ कमी पडेल, म्हणून सांगतो की माऊलींनी सांगितलंय की शांताची या घरा अद्भुत रस आला पाहुणेरा. म्हणजे काय तर आपण शांत आहोत, आपण शांत रस आहोत. पण आपल्या धरतीवर पावसाचा पडणारा एक थेंब हा इतका अद्भुत असतो आणि तितकाच तो अमूल्य पण आहे. म्हणून सर्वांना सांगतो, सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ. जर पाणी वाचवाल तरच तुमचं जीवन वाचणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये सिमेंटची जंगलं वाढायला हवी. प्रत्येकाला वाटतं की चांगलं घर असावं, माझ्याकडे गाडी असावी, माझं लाईफस्टाईल, माझं राहणीमानही चांगलं असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण त्याही बरोबर आपला निसर्ग आपल्याला जतन करायचं आहे. झाडं झुडपं असतील, शेत शिवार असेल तरच आपलं जीवन आहे. जर शेतीत धान्य पिकलं तरच आपण काहीतरी खाऊ शकतो. वरून पाऊस पडला तर आपण पाणी पिऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की नक्की झाड लावा आणि पर्यावरणाचा समतोल राखा, पाणी वाचवा. आणि सगळ्यांना, माझ्या बऱ्याचशा फिरणाऱ्या मित्रांनाही सांगतो की यंदाच्या पावसाळ्यात अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत.
जसं की आमचा इगतपुरीचा जो कसारा घाट आहे, पुण्याजवळचा बोरघाट म्हणजे लोणावळा खंडावळा आहे, किंवा महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, आपलं कोकणामध्ये आंबोली आहे, परत अशी बरीचशी साताऱ्यात कास पठार आहे. महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. तस त्या विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पावसाळ्यात नक्की कुठेतरी फिरायला जा, एवढं सांगतो आणि संपवतो. शुभम भवतु.